नमस्कार. चला, आता आपण चाललेलो आहे अमरजा देवी मंदिराकडे. वाटेमध्येच आम्हाला पाऊस लागलेला, त्यामुळे मंद वातावरण आहे. श्रीला ही झोप आलेली होती. जाताना रस्त्यामध्ये एक खूप छान हत्तीचा पुतळा दिसला, त्यामुळे थांबलो जरा. पण श्री त्याला पाहतच नव्हता. बहुतेक त्याने पहिल्यांदाच हत्ती पाहिला होता, त्यामुळे त्याचं काही त्याच्याकडे लक्ष जात नव्हतं. तो खूप घाबरत होता. आणि त्याच्यानंतर पुढे ORD तळेगाव खूप छान असं बांधकाम केलेलं आहे. त्याच्यावरती 2 हत्ती आहेत. हे बहुतेक BSF जवानांचं आतमध्ये ट्रेनिंगचं सेंटर आहे, त्यामुळे ते सारखं लक्ष आमच्याकडे होतं त्यांचं. त्याच्यानंतर पुढे त्यांच्याच भागातलं बहुतेक छोटंसं शिवाजी महाराजांचं ग्राउंड आहे. गार्डन आहे साईडला, मध्ये एकदम छान स्मारक आहे, पुतळा आहे मध्ये. म्हणून म्हटलं चला हो, पहिल्यांदाच आले होते. आतमध्ये गेले, पण फरशी इतकी गुळगुळीत होती ना की पाय घसरत होते. जास्त पुढे नाही गेलो, कारण बहुतेक CRPF जवान आले असते तर आमचा पळ काढला असता. मग आम्ही पुढे निघालो आणि चाललोय आता पुढे रस्त्यामध्येच. आणि छान वाटतंय. त्याच्याच दुसऱ्या साईडने हा घेतलेला व्हिडिओ आहे. खूप छान लांबलचक होतं ते. आणि मग आम्ही आता तसंच पुढे निघालो. त्यालाच कंटिन्यू केलं. त्याच रस्त्याने आम्ही निघून पुढे मंदिराकडे फिरलो आणि मंदिराकडेही गेलो. पण पावसामुळे खालची जी फरची इतकी गुळगुळीत होती, भीती वाटत होती पाय घसरतोय की काय. पण हळू आपल्या वरती गेलो आणि वाटेमध्ये छान असे 2 सिंह दिसले. त्या सिंहाकडे चाललो होतो आणि इकडे श्रीची आणि श्रीच्या बाबांची उंदराकडे पाहून गंमत चालली होती. खर तर श्री घाबरतो खूप, पण त्याच्या बाबांनी त्याला नादवलं आणि हात लावायचा प्रयत्न केला. तो हात काही पुढे घेत नव्हता त्याच्यामुळे. आणि मग पुढे तसंच देवाच्या पायही पाडलं, कारण आतमध्ये गणपतीचं मंदिर आहे, जे लॉक आहे, कुलूप लावलेलं होतं. दुसऱ्या साईडला राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि तेही बंदच होतं, पण त्याचा फोटो छान आलाय. तिथे श्रीला पाया पाडलं आणि मग पुढे गेलो आम्ही आतमध्ये. गेलो, गाभाऱ्यामध्ये गेलो आणि आता आम्हाला माहिती नव्हतं व्हिडिओ करायचं नाहीये, तिथे लिहिलेलं नव्हतं. पण सगळं आम्ही आता कैद केल्यावरती काय बोलायचं. अशी देवीची मूर्ती आहे, खूप सुंदर आणि खूप आकर्षक आहे आणि खूप छान वाटत होतं. पहिल्यांदाच आले होते आतमध्ये देवीच्या मंदिरात आणि देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला. गुड बाय.